बरं मला सांगा, दोघं जण समजा कुठेतरी शांतपणे समुद्रकिनारी गेले असते फिरायला किंवा एखाद्या वेगळ्या रेस्टॉरंटमध्ये गेले असते किंवा नाटकाला किंवा सिनेमाला गेले असते तर व्हॅलेंटाईन डे साजरा नसता करता आला? नाही, हे बघा बरोबर आहे तुमचं, पण तिने रोहनचा अपमान नाही केला ना. पण तिच्यामुळे झाला आहे हे सत्य आहे. तिनं त्याला तिथे नेलं त्याची इच्छा नसताना. अहो पण आता हे सगळं जेव्हा घडलं तेव्हा ती रोहनच्या बाजूने उभी राहिली ना खंबीरपणे. तिने सुनावलं सगळ्यांना. तरी सुद्धा चूक अधिराचीच आहे. तिने आता परिस्थिती बघून वागलं पाहिजे. अहो काय आता कसली परिस्थिती वगैरे बघायची? व्हॅलेंटाईन्स डे वर्षातनं येतो एकदा आणि तिची लाईफस्टाईल आहे ना, मग ती काय तिने काय ऍडजस्ट करायचंय आता? पण लाईफस्टाईल बदलता येते. हे असं एका रात्रीत बदलूया असं म्हणून कोणाला बदलता येत नाही. ठरवलं तर शक्य होतं, बदलू शकतो आपण, मग बदललं पाहिजे तिने. हा, हे छान आहे सगळं बोलायला ऐकायलाही छान वाटतंय, पण ते असं प्रॅक्टिकली करणं सोपं नसतं. काय काय आता काय झालं? असं का बघताय तुम्ही? ते माझ्या विरुद्ध बोललंच पाहिजे का दरवेळेस तुम्हाला? मी तुमच्या भावाची बाजू घेतोय कारण त्याला काय वाटत असेल ना हे मला कळतंय. नवरा म्हणून आपण आपल्या बायकोला सुखात ठेवावं असं प्रत्येक पुरुषाला वाटतं. पण जेव्हा तिला सुखात ठेवण्याची आपली परिस्थिती नाहीये हे कळतं ना, तेव्हा इगो हर्ट होतो. मी काय माझ्या बहिणीची बाजू घेऊ शकलो असतो. मी म्हणलं असतं की का नाही तुमच्या भावाने माझ्या बहिणीला तिला हव्या त्या रेस्टॉरंटमध्ये नेलं. पण मी त्याची बाजू घेतोय जे योग्य आहे. पण तुम्ही मात्र माझ्या विरुद्ध बोलताय. मी बोललो की त्याच्या उलट बोललंच पाहिजे का तुम्हाला? अहो एक मिनिट, मी तुमच्या विरुद्ध नाही बोलत आहे. आणि मुळात नाही, इथे माझा भाऊ तुमची बहीण असा काही मुद्दाच नाहीये. या झाल्या प्रकारामुळे रोहनला खूप वाईट वाटलंय हे माझ्या लक्षात आलंय आणि मलाही त्याचा खूप त्रास होतोय. फक्त मी अधिराची बाजूही समजून घेण्याचा प्रयत्न करते, कारण नाण्याला दोन बाजू असतात की नाही. एकच बाजू असलेलं नाणं खोटं असतं, ते चालत नाही व्यवहारात. मी एवढंच सांगायचा प्रयत्न करते. बघा जमलं तर समजून घ्या. डॉल रडू नको ना डॉल. डॉल काय चूक होती सा? काय चूक होती माझी? त्याला लगेच कन्सोल करायला गेले होते कारण त्याचं ह्युमिलिएशन मला कळलं होतं. मी लगेच गेले, मग तरी तो माझ्यावरती चिडला, माझ्याशी भांडायला लागला. मला कळतच नव्हतं का मग मला राग येणारच ना. मी त्याच्याच बाजूने बोलत होते. मग काय चुकलं माझं? याला काय अर्थ आहे? तापटच आहे का तो जरा? मला सांग, घरात पण असंच वागतो का तो? काय सारखं सारखं छोट्या गोष्टीवरून चिडतो तुझा रो. अंशू शिरा, काय चाललंय तुझं? मोठे भाऊजी आहेत तुझे, ते असं बोलतात का त्यांना?